गॅस सिलेंडरबाबत काही राजकीय पक्षांकडून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न. भीती निर्माण झाली तर लोक सिलेंडरचा साठा करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवरती हल्लाबोल. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व गोष्टी नीट करतील, असंही वक्तव्य. नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. लोक साठवणूक करतील. जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर. मुंबईतील कांदिवलीमध्ये देखील गॅस सिलेंडर घेण्यासाठी मुंबईकरांच्या रांगा. सकाळपासूनच सिलेंडर घेण्यासाठी लोकांची मोठी रांग. गॅस बुक केल्यानंतर आलेल्या OTP नंतर देखील ग्राहकांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्यात. नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं व्यावसायिक गॅस तुटवड्या विरोधामध्ये आंदोलन. गॅस सिलेंडरबाबत सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे, त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय. सरकारनं तातडीनं तोडगा काढण्याची मागणी होतीये. धुळे शहरामध्ये गॅस टंचाई विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलनं. सरकारनं घरगुती गॅसचे वाढलेले दर हे कमी करण्याची आंदोलकांची मागणी. दरम्यान केंद्र सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ठाकरे सेनेचा इशारा. युद्धाची झळ आता बिस्किट उत्पादनाला देखील. बुलढाण्यामध्ये गॅस टंचाईमुळे पार्लेजी बिस्किट उत्पादन 4 दिवसांपासून ठप्प. 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवरती. आर्थिक संकटाची टांगती तलवार. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका अहिल्यानगरमधील देवस्थानाच्या प्रसादालयाला देखील. अहिल्यानगरच्या आगडगावमधील कालभैरव देवस्थान इथं प्रत्येक रविवारी 5000 भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन. सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे चुलीवरती शिजवला जातोय महाप्रसाद. नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातील तब्बल 4500 कंपन्यांना युद्धाचा फटका. कच्च्या मालाचे भाव हे वाढल्यामुळे पुढील आठवड्यामध्ये 50% कारखाने बंद पडण्याची भीती. 10 लाख कामगारांवरती उपासमारीची वेळ येणार. नागपुरात आमदार निवासातील कॅन्टीन लवकरच होणार बंद. सिलेंडरच्या कमतरतेमुळे कॅन्टीन बंद करावी लागणार. व्यवस्थापकाची माहिती. त्यामुळे राज्यामधून शासकीय कामांसाठी येणाऱ्या लोकांची अडचण होण्याची शक्यता. सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक पुन्हा चुलीकडे वळलेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी होणार असल्यामुळे चुलीवरती स्वयंपाक. हॉटेल विशालच्या चालकाचा चुलीवरती जेवण बनवण्याचा निर्णय. युद्धाचा फटका आता राज्यातील शेकडो लग्न कार्यांना देखील बसण्याची शक्यता. मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाहीत, त्यामुळे वेळीच गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास लग्न सोहळे हे जेवणाविनाच पार पडण्याची शक्यता. सांगलीत हॉटेल चालकाविरोधामध्ये मंगल कार्यालय चालकांना देखील गॅस सिलेंडरचा तुटवडा. मंगल कार्यालयामध्ये गॅस शेगड्या हटवून चुली मांडल्यात. लग्न समारंभामध्ये चुलीवरचं जेवण मिळतंय. धुळ्यामध्ये शिवभोजन थाळीला गॅस पुरवठ्याचा फटका. शिवभोजन केंद्र चालकांकडून चुलीवरती स्वयंपाक करण्यास सुरुवात. शासनानं गॅसचा पुरवठा करण्याची मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी केली आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम पुण्यातील ससून या शासकीय रुग्णालयावरती. ससूनमधील मेसमध्ये मेन्यू कार्डमध्ये बदल. रुग्णालयातील मेसमध्ये 800 डॉक्टर आणि कर्मचारी जेवतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता इंडक्शनवरती चालणाऱ्या मशीन्स या आणण्यात आल्यात. गॅस तुटवड्याचा परिणाम पुण्यातील ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनवरती. 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा आहे. गॅस पुरवठा सुरळीत करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. ससूनचे अधीक्षक यल्लप्पा जाधव यांची माहिती. माननीय अधिष्ठातांनी काही दिवसापूर्वीच माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलेलं आहे, ज्यामध्ये गॅस सिलेंडरची उपलब्धता अव्याहतपणे ससूनमध्ये असणे आवश्यक आहे असे सांगितलेले आहे. ही आमची जी कॅन्टीन आहे, यामध्ये आमचे निवासी डॉक्टर्स जे की पोस्ट ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन घेत असतात, असे साधारणतः आमच्याकडे 800 ते 900 डॉक्टर आहेत. ते इथे जेवण करतात. त्या सर्वांना म्हणजे 4 ते 5 दिवस पुरेल एवढा गॅस सिलेंडरचा साठा सध्याला उपलब्ध आहे. प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी कच्च्या मालाची आवक ठप्प. परिणामी ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, मॅचिंग पेपर्स उत्पादन बंद. शेती संबंधित वस्तूंच्या किमती यात दुप्पट होण्याची शक्यता. बीडसह राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अफवांवरती विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकारी किशन जावळे यांचं नागरिकांना आवाहन. सिलेंडरचा चुकीचा वापर दिसल्यास कारवाई करू. लोकांनी घाबरून जाऊ नये असं देखील आवाहन. भंडाऱ्यामध्ये रांगेत उभं राहून देखील सिलेंडर मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या ग्राहकांचा एजन्सी समोरच गोंधळ. 8 दिवस लोटून देखील सिलेंडर हे मिळत नसल्यामुळे ग्राहकांचा संताप. सिलेंडरचा साठा नसल्याचं सांगत ग्राहकांचा राडा. भंडाऱ्यातील HP गॅस एजन्सी समोर ग्राहकांनी राडा केल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप. पोलीस आल्यानंतर ग्राहकांचा संताप कमी. पोलिसांनी गर्दी पांगवली आहे. रांगेमध्ये उभ्या असलेल्या लोकांची समजूतही काढली. PNG गॅसच्या व्यावसायिक पुरवठ्यामध्ये 20% कपात. उद्योगांच्या पुरवठ्यामध्ये 50% कपात. हॉटेलच्या गॅस पुरवठ्यामध्ये देखील 30 ते 35% कपात करण्याचा MGLचा निर्णय. घरगुती गॅस पुरवठा पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार. नाशिक जिल्ह्यामध्ये LPG गॅसचा तुटवडा. हॉटेल व्यावसायिकांची लाकडावरती जेवण बनवण्यास सुरुवात. त्यामुळे लाकडांच्या दरामध्ये मोठी वाढ. जळाऊ लाकडाच्या दरामध्ये 2 ते 2.5 रुपयांची वाढ, तर मागणीमध्ये 40 ते 45% वाढ. बुलढाण्यातील LPG गॅस टंचाईचा फटका वारकऱ्यांना देखील. गॅस संपल्यानंतर चूल पेटवून 1500 वारकऱ्यांसाठी स्वयंपाक केला. वारकरी 105 किलोमीटरचा प्रवास करून शेगावमध्ये दाखल झाले. नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक. वारी एनर्जी लिमिटेड कंपनीकडून बुटीबोरी परिसरामध्ये 10 गिगावॅट क्षमतेचे एकात्मिक सौर इनगॉट उत्पादन प्रकल्प उभारणार. एअर इंडियानंतर आता आकाशा एअरच्या विमानांचा देखील प्रवास महागला. फ्युएल सरचार्ज लावणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवरती 199 रुपयांपासून 1300 रुपयांपर्यंत इंधन अधिभार लागू करणार. इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावरती इराणचा ड्रोन हल्ला. इराणनं FPV ड्रोन केली होती इराकमधील अमेरिकन हवाई तळाची रेकी. इराणच्या ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 मध्ये प्रतिहल्ला सुरूच. अमेरिका इस्रायली तळांवरती इराणचा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला. अमेरिका आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र. अमेरिकेचे इराणवरील हल्ले सुरूच. अमेरिकन सैन्याने इराणी लष्करी तळांना लक्ष्य केलंय. इराणच्या ड्रोन हल्ल्यानं दुबई पुन्हा हादरली. दुबईतील सर्वात मोठ्या अमेरिकन बँकेवरती हल्ला. सिटी बँकेवरती इराणचा हल्ला. व्हिडिओ समोर. हल्ल्यांदरम्यान इराणमध्ये निदर्शनं. सर्व शहरांमध्ये सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ निदर्शनं. हजारो लोकांकडून रस्त्यावरती उतरत घोषणाबाजी. मोस्तफा खामेनी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तेहरानमधील मिनाब इथं हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या कार्यालयाबाहेर इराणी विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली. अमेरिका इस्रायल हल्ल्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये हल्ला झाला होता. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांनी युद्ध थांबवावं. UNचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांची विनंती. चर्चा करून मार्ग काढण्याची UNची विनंती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.